नमस्कार, मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार। आज आपण पाहूयात की वास्तू विजिट कशी होते। सर्वांना असं वाटत असतं की आपल्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी यावी, आपल्या घरात आरोग्य चांगलं राहावं, आपल्या घरात पैशाला बरकत यावी, आपण केलेल्या प्रत्येक कामात यश यावं। असं जर का तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुमची वास्तू ही वास्तू दोषरहित असणं हे अतिशय गरजेचं असतं। आता आपण पाहूया की ही वास्तू विजिट कसे होते, म्हणजे ज्या वास्तू विजिट मध्ये तुमच्या घरातील वास्तुदोष घालवले जातात ती वास्तू विजिट कसे होते। त्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुख्य दरवाजा तपासणे। यामध्ये काय होतं, तुम्ही ज्यावेळी आम्हाला वास्तू विजिटला बोलवता त्यावेळी आम्ही तुमच्या घराचा हा एक लेआउट बनवतो। तो लेआउट कॅट या ड्रॉइंग मध्ये व्यवस्थित काढल्यानंतर त्याचे आम्ही 32 भाग करतो आणि वास्तू नियमानुसार ज्या दिशेस दरवाजा शुभ आहे तो आपण वास्तु नियमानुसार आहे का नाही ते चेक करतो। म्हणजे की पूर्व दिशेस इंद्र आणि जयंत या पदाचा दरवाजा शुभ आहे, दक्षिण दिशेस ग्रहतक्ष या पदातील दरवाजा शुभ आहे, पश्चिम या दिशेस असणारा वरुण व पुष्पदंत या दिशेचा दरवाजा शुभ आहे, उत्तर दिशेस कुबेर, भल्लाट आणि मुख्य या दिशेचा दरवाजा शुभ आहे। याप्रमाणे आपण सुरुवातीला काय करतो की तुमच्या घराचं ड्रॉइंग काढलं तर त्याचे 32 भाग करतो आणि तुमचा वास्तूचा दरवाजा हा वास्तू नियमानुसार आहे का हे चेक करतो। कारण मुख्य दरवाजा हा तुम्हाला 33.33% प्रगती देत असतो। म्हणजे का जर का तुमच्या वास्तूचा दरवाजा वास्तू नियमानुसार असेल तर तुम्हाला 33.33% ही तुमची प्रगती होणारच, यात कोणीही काही अडथळा आणू शकत नाही। त्यामुळे सुरुवातीला मुख्य दरवाजा चेक केला जातो, त्यानंतर तुमच्या वास्तूची अंतर्गत रचना चेक केली जाते। आता या अंतर्गत रचनेमध्ये काय येतं तर हॉल, किचन, टॉयलेट, बाथरूम, बेडरूम, जिना या गोष्टी आपण चेक केल्या जातात की त्या वास्तू नियमानुसार आहेत का। त्या वास्तू नियमानुसार असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु त्या जर का वास्तू नियमानुसार नसतील तर त्याला आपण विना तोडफोड असे उपाय सुचवतो। आणि तिसऱ्या स्टेज मध्ये काय होतं, तुमच्या वास्तूमध्ये पंचतत्व संतुलन आहे का नाही आपण हे चेक करतो। यात अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश या पंचतत्वांचा आपण विचार करतो, कारण ही सर्व सृष्टी ही पंचतत्वापासून बनलेली आहे। आपलं शरीरही पंचतत्वापासून बनलेलं आहे। या पंचतत्वात इम्बॅलन्स आला तरी आपली प्रकृती ही चांगली राहत नाही, आपलं आरोग्य बिघडतं। या प्रमाणात जर का वास्तूमध्ये पंचतत्व संतुलित नसतील तर नक्कीच तुमच्या वास्तूचे आरोग्य हे बिघडलं जातं व अशा ठिकाणी तुम्हाला समृद्धी लाभत नाही आणि अनेक अडथळे येतात। यामुळे आपण वास्तू विजिट करतो त्यावेळी तुमच्या वास्तूमधील एकतर सुरुवातीला तुमचा मुख्य दरवाजा चेक केला जातो, तो जर का वास्तू नियमानुसार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, आणि तो जर का वास्तू नियमानुसार नसेल तर त्याला आपण विना तोडफोड उपाय सुचवतो। दुसऱ्या स्टेज मध्ये काय होतं, तुमच्या वास्तूची अंतर्गत रचना सर्व चेक केली जाते। ती जर का वास्तू नियमानुसार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, आणि ती जर का नसेल तर त्यालाही आपण विना तोडफोड उपाय सुचवतो। आणि तिसऱ्या स्टेज मध्ये तुमच्या वास्तूमध्ये पंचतत्व संतुलन कसं करायचं याच्या आपण तुम्हाला टिप्स सांगत असतो। ज्यावेळी ह्या तुम्ही 3 स्टेज फॉलो करता त्यावेळी नक्कीच तुमच्या वास्तूमधले वास्तुदोष हे नाहीसे झालेले असतात। याचबरोबर आपण वास्तू विजिट मध्ये तुम्हाला तुमची झोपण्याची कोणती योग्य दिशा आहे, झोपताना तुमचा बेड कुठं ठेवला पाहिजे, झोपताना डोके कोणत्या दिशेस झालं पाहिजे, बेडरूम मधील जे बेडशीट्स असतील, पिलो कव्हर्स असतील तर ती कोणत्या रंगाची वापरली पाहिजेत, विंडो कर्टन्स असतील तर ते कोणत्या रंगाची वापरली पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये सांगतो। याचबरोबर वास्तूच्या आतील रंग कोणते हवेत, वास्तूच्या बाहेरील रंग कोणते आहेत जे वास्तू नियमानुसार तुम्हाला अलाउड आहेत व ते वापरल्यानंतर तुमची प्रगती होणार आहे हेही आपण तुम्हाला सजेस्ट करत असतो। याचबरोबर तिजोरीची जागा जी सर्वात महत्त्वाची आपण पाहतो, कारण घरामध्ये पैसा आला पाहिजे, राहिला पाहिजे आणि त्यात वाढ झाली पाहिजे, यासाठी आपण तिजोरीची जागा योग्य ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करतो की जेणेकरून तुमची दिवसेंदिवस ही प्रगती होत जाईल, तुमची धनवृद्धी होत जाईल। यासाठी आपण तुम्हाला वास्तूचा तुमची तिजोरी कुठं ठेवावी हेही आपण तुम्हाला सांगत असतो। याचबरोबर मुलांच्या अभ्यासाची जागा कुठं पाहिजे, तुमचा टीव्ही युनिट कोणत्या भिंतीला लावला पाहिजे, बसताना तुमचे फेसिंग कोणत्या दिशेला झाले पाहिजे जेणेकरून जे तुम्हाला लाभदायक होईल। याचबरोबर सोफा कव्हर्स असतील, विंडो कर्टन्स असतील तर याचे रंग कोणते वापरले पाहिजेत, असं आपण इन डिटेल मध्ये तुमच्या वास्तूचे निरीक्षण करतो व तुम्हाला त्याच्याबद्दल सजेशन्स देत असतो। ह्या सजेशन्स तुम्ही जर का फॉलो केला तर नक्कीच तुमची प्रगती होताना दिसते।
याचबरोबर तुमच्या घरात जे फॅमिली मेंबर्स असतील त्यांची पत्रिकाही आपण चेक करतो, म्हणजे जी कुंडली असते त्यानुसारही त्यांच्या ग्रहदशा, महादशा, अंतरदशा याचा आपण विचार करून त्याच्यानुसारही तुम्हाला आपण उपाय सुचवत असतो. म्हणजे आपण ॲस्ट्रोवास्तू म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रांचं कॉम्बिनेशन करून तुमच्या ज्या समस्या असतील त्यांच्या मुळाला जातो व त्याच्यावर योग्य असे उपाय सुचवत असतो. तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत. थँक्यू.